मी तुम्हाला आता गुहागरमध्ये हा एक जुना वाडा दाखवतो. पुरातन वाडा, जुना वाडा आहे. त्याची खासियत बघा, त्याचं सौंदर्य बघा, तुमच्या लक्षात येईल. गुहागर तालुक्यामध्ये खालचा पाट या गावामध्ये बघा किती भव्य दिव्य आहे आणि किती कलाकुसर आहे त्याच्यामध्ये. आपण जसं बघत जाऊ या वाड्याला, या वाड्याच्या आतमध्ये जाऊ, वाड्याला निरखू आपण, तो आपल्या लक्षात येईल. केवल पाटील, केवल नामदेव पाटील. अच्छा होती. नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, मी तुमचा मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मी तुम्हाला आता गुहागरमध्ये हा एक जुना वाडा दाखवतो. पुरातन वाडा, जुना वाडा आहे. त्याची खासियत बघा, त्याचं सौंदर्य बघा, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे पुरातन वास्तू किती भव्य दिव्य होती ती. मित्रांनो, हा जो वाडा मी तुम्हाला दाखवणार आहे, हा बघा, हा वाडा जो आहे हा 65 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे ह्याला 65 वर्ष पूर्ण झाली, जवळपास 65-63 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि हा वाडा आहे गुहागरमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये खालचा पाट या गावामध्ये. बघा किती भव्य दिव्य आहे आणि किती कलाकुसर आहे त्याच्यामध्ये. आपण जसं बघत जाऊ या वाड्याला, या वाड्याच्या आतमध्ये जाऊ, वाड्याला निरखू आपण, तो आपल्या लक्षात येईल. बघा किती भव्य दिव्य वाडा आहे. ही जो छपराचा जी हे येते, पनळ येते, त्याची बघा ही धारी किती सुंदर आहे, नक्षीकाम केले, लाकडाची धारी आहे ती छपराची. आणि हा त्याचा प्रवेशद्वार आहे समोर. ही माझी मुलगी आहे आणि माझ्या पुतणीची छोटी, म्हणजे माझी नात बघा. आणि हे सासरे या पुतणीचे. मित्रांनो बघा, हा झुला आहे तिथे लावलेला, लाकडी झुला. आणि बघा आतून लाकडाचे कोरीव काम बघा, सागवानी लाकूड वापरलेलं आहे. हा सर्व जो वाडा आहे तो सागवानी लाकडापासून बनवलेला आहे. किती छान दिसते आणि किती सुबक कलाकुसर आहे. हा वर जायचा जिना आहे, हा वर जायचा जिना आहे. चला तर आपण वर जाऊन बघूया. वरचा माळा, म्हणजे त्याला माडी म्हणायचो आपण पूर्वी. त्या माड्याला, त्या वरच्या माळ्याला आपण माडी म्हणायचो. आणि ही माडीचं घर, हे माडीचं घर आहे, म्हणजे एका माळ्याचं घर. बघा किती सुबक कोरीव काम आणि लाकडी काम आहे. असे वाडे किंवा अशी घरं दुर्मिळ पाहायला मिळतात. कोकणात अशी बरेचशी दुर्मिळ वाडे आहेत, घरं आहेत. बऱ्याच यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघितलं असाल, त्यातील हा एक पाटलांचा वाडा. बघा इथे आता वरती पोटमाळा एक आहे, पोटमाळा आहे. म्हणजे माडीच्या वरती एक पोटमाळा आहे. त्या पोटमाळ्याचं आपण दर्शन घेऊ. बघा या सगळ्या लाकडी जिन्या आहे आणि लाकडी जिन्यावरून आपण वर चाललो आहे. आणि या पोटमाळ्यावरती बघा, आपण पोटमाळ्यावरती आलो आहे. हा पोटमाळा, इथे सामान वगैरे ठेवण्याची सुविधा आहे. इथे जे सामान आहे, आपल्याला घरात लागणारे अडगळीचं सामान वगैरे जे आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला तिथे स्टोअर करता येते. सामान इथे आपल्याला ठेवता येईल, जे आपल्याला रोज लागणार नाही आहे, कधीतरी लागणार आहे, अशी सामान आपण इथे ठेवू शकतो. किंवा इथे झोपण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. बरेचसे लोक जर घरात आलीत तर तिथे झोपण्यासाठी व्यवस्था आहे. हा जिना परत आपल्याला खाली उतरून आपण माडीवर येतो आहे, म्हणजे पहिल्या माळ्यावर होतो आहे. आणि ही गॅलरी आहे बघा, या गॅलरीत आलो आपण. बाहेर त्या वाड्याची गॅलरी आहे.
आणि समोर बघा नारळी पोफळीची बाग आहे. ही बघा गॅलरी किती सुंदर आहे. अगदी चारी बाजूला ही गॅलरी आहे. चारी बाजूला गॅलरी आहे. ही एक खोली आहे त्यांची. आता सध्या इथे ते स्वयंपाकघर म्हणून ती वापरतात खोली. स्वयंपाकघर म्हणून सध्या तुर्ताची ती खोली वापरत आहे. बघा आपण ही गॅलरी बघा किती लांब सडक आहे. पुऱ्या घराला गॅलरी आहे. आता ही पाठची बाजू आहे. आपण ज्या गॅलरीतून चाललो आहे ही पाठची बाजू आहे. त्या वाड्याची पाठची बाजू. ही बघा ही दुसरी बाजू त्याची. आणि समोर जिथून आपण वर चढलो ही समोरची बाजू आहे, म्हणजे दर्शनी बाजू. हा बघा सुंदर नारळी पोफळीची बाग त्यांची. ह्या पाटलांची बाग आहे ती. ही आमची कन्या वरच्या पोटमाळ्यावरून खाली उतरते मैत्रेयी. बघा किती सुबक आहे, सुंदर आहे, भव्य दिव्य आहे हा वाडा. ही आतली एक रूम आहे. त्यावेळी आपण आतमध्ये आतमध्ये एंटर केलं आपण त्या जिन्यावरून वर आल्यानंतर, प्रवेशद्वारातून वर आल्यानंतर आपण तो जिना लागला तिथून आलेली वरती गॅलरी आहे. ही बघा चारी बाजूला गॅलरी आहे. या पुऱ्या वाड्याला चारी बाजूनी गॅलरी आहे. आणि फिरून गॅलरी परत तिथे जाते. हां काय ही बघा ही आतली एक रूम आहे जिथून आपण मगाशी वर गेलो होतो. आता आपण खाली उतरतो. पोटमाळ्यावर गेलो होतो. आता आतल्या बाजूला एक जिना, आतल्या रूममध्ये एक जिना उतरतो. या जिन्यावरून आपण परत तळमजल्याला येतो. ही आतली एक मोठी खोली आहे. हे थोडक्यात आपल्याला त्याला आपण हॉल म्हणू शकतो. बघा झुंबर बघा ते हे लावले वरती बाटला असा लावलेला आहे. त्याच्यात पूर्वी मेणबत्ती वगैरे किंवा पणती वगैरे असे दिवे लावले जायचे. हे त्यांचे पाटलांचे सदस्य सगळे घरातले. हे माझ्या पुतणीचे सासरे आणि त्याची मुलगी. हा पाठचा दार, मागील दार, आणि हा त्यांचा परिसर पाटलांचा वाडा. हा पाटलांचा वाडा. ही चौथी पिढी. प्रतीक पाटील ही चौथी पिढी. हॅलो किती वर्ष आली त्याला? 100-150 वर्ष होऊन गेली. म्हणजे एवढी नोंद करून ठेवलेली नाही. किती वर्ष झाली? हो काहीच नाही आहे. म्हणजे आमच्याकडे अंदाजे आम्ही सांगतो की 100-150 वर्ष. अंदाजे 100-150 वर्ष. बघा पूर्ण सागाचं आहे लाकूड. त्या कड्या वगैरे सगळ्या पितळेच्या आहे बनवलेल्या. त्याचे स्क्रू पण पितळेचे आहेत. हे सगळं कोरीव काम सागवानी आहे. सागवानी लाकूडावरती. आणि हे पितळेचं आहे. हे हाताने काम केलेलं आहे. हस्तशिल्प. 36 चाली बांधले. वास्तवावर बोलू काहीतरी. 1936 साली 1936 सालचं हे बांधकाम आहे. आणि लाकूड सर्व कारवारवरून आणलेलं आहे जहाजाने. बघा हे खांब हां. हे सगळं लाकूड सामान जे आहे ते कारवारवरून आणलेलं आहे आणि हाताने
हे घडवलं आहे. हे बघा. हे झुल्यावर छोटी हां हां हे बघा खिडकी. हे नक्षीकाम लाकडाचे कोरीव काम आहे. हां 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 हे सगळे पितळेचे पाईप आहेत. हां हां पितळेचे भरीव हे आहेत. भरीव सळे आहेत या. हे बघा. बरं पितळेचं आहे. हे देवघर. ही बघा गॅलरी खालच्या बाजूनी त्या वाड्याची गॅलरी बघा किती सुबक आणि सुंदर दिसते. काका आहे. मी मुंबईला असतो. केवळ पाटील, केवळ नामदेव पाटील. तिसरी चौथी. ही बघा ही 5वी पिढी. नाव काय तुझं? माझं नाव आहे पौर्णिमा केवळ पाटील. पौर्णिमा केवळ पाटील 5वी पिढी. मित्रांनो, असे कोकणात बरेचसे असे वाडे आहेत, पुरातन वाडे आहेत. या वाड्याचं सौंदर्य, त्या वाड्याची इमारत टिकवणं गरजेचं आहे. आणि हे वर्तमान पिढीच्या हातात आहे. म्हणजे त्या घराण्याची, त्या कुटुंबाच्या वर्तमान पिढीच्या हातात आहे. त्याचं सौंदर्य आणि त्याचं बांधकाम, त्याचं स्ट्रक्चर ते टिकवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे, तरच ही वास्तू अबाधित राहील आणि पुढच्या पिढीपर्यंत जात राहील. मित्रांनो, बोलायचं तरी काय, या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले विचार लिहा. या वास्तूबद्दल आपल्याला काय वाटलं ते लिहा. तुम्हाला काय कळलं, काय समजलं, मी काय सांगतोय, माझे विचार तुम्हाला पटत आहेत का, हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय कोकण, जय महाराष्ट्र, जय भारत.